लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे। येणाऱ्या विधानसभेमध्ये ते मुंबईहून जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहे। लोकसभेमध्ये मुंबई विभागात 6 पैकी 5 जागा या महाविकास आघाडी लढवून जिंकून आली। त्यानंतर आता महाविकास आघाडी त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला। मुंबईतील 36 पैकी 25 जागांवर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार देण्यास महाविकास आघाडीमध्ये आग्रही असल्याचं बोललं जात आहे। त्यामध्ये शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप, पश्चिम विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, बांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्तीनगर, मानखुर्द, शिवाजीनगर इत्यादी भागांचा समावेश असून ठाकरेंचा हा आग्रह महाविकास आघाडीमध्ये मान्य होणार काय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु लोकसभेमध्ये ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा चांगला असल्यानं महाविकास आघाडी ठाकरेंची ही मागणी मान्य करतील असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात। मुंबई या शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेनेची सुरुवातच मुंबईतून झाली आहे। त्यामुळे मुंबईकर, शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण अनेकदा आपलं वर्चस्व स्पष्ट करून जातं। परंतु यावेळी राजकारणामध्ये झालेल्या उलटापालथीमुळे कोण किती पाण्यात आहे हे लोकसभेला जरी स्पष्ट झालं असलं तरी विधानसभेला नक्की काय चित्र असणार हे सध्या तरी सांगणं अति घाईच ठरेल। परंतु या सगळ्या गोष्टींचा महाविकास आघाडी मुख्यतः उद्धव ठाकरे यांना चांगलाच फायदा झाल्याचं दिसून आलंय। येत्या विधानसभेला ठाकरे मुंबईतून नवीन आणि तरुण उमेदवार जाहीर करणार असंही बोललं जात असून त्यामध्ये वरुण सरदेसाई तसेच तेजस्वी घोसाळकर यांना संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। परंतु अनेक अंदाज, तर्कवितर्क व्यक्त केले तर या चाललेल्या राजकारणात नक्की कधी कुठे काय होईल हे सांगता येत नाही। त्यामुळे सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतलेलीच बरी। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।